मय्येव मनरस्व मयबुद्धि निवेशय निवेशिष्यसि मयैव अतरोध्वन संशयः। अगमानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणेघारी निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तो ऐसे उडे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्यायी क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 8। या 12व्या अध्यायामध्ये या 8व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना मयेव मन अधस्व मय बुद्धी निवेशयः निवेशिष्यसि मयेव अतरोध्वन संशयः। अर्थात भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी मन वृत्तीरूप करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर। म्हणजे काय तर मृत्यूनंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील यात संशय नाही। आणि या श्लोकावर भाष्य करत असताना मौली म्हणतात अगमानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी रेगाली तरी पावसी माते तुगा। अर्थात भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी मन अर्पण कर, मयेव मन अधस्व माझ्या ठिकाणी तुझी बुद्धी स्थिर कर, मयबुद्धी निवेशयः म्हणजे काय होईल जर मन मला अर्पण करशील, माझ्या ठिकाणी बुद्धी जर स्थिर करशील तर निवेशिष्यसि मयैव अतरोध्वन संशयः मरणोत्तर तू मला प्राप्त होशील, मला येऊन मिळशील यात संशय नाही। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, विवरण घेण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या दिनकरपाडा या गावातील आणि हे पारधी परिवार, या पारधी परिवारातील आमचे दादा कैलासवासी राहुल बाळाराम पारधी दादांचं शनिवार दिनांक 9/11 अर्थातच 9 नोव्हेंबर 2024 रोजी अतिशय दुःखद असं निधन झालं। आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख असू शकतंय याची आपण कल्पनाही करू शकत नाही ज्या वेळेला अशा प्रकारचं दुःख आपण पाहतोय तेव्हा। अवघ्या वयाच्या 28व्या वर्षी दादांनी आपला निरोप घेतला। वयाचं 28वं वर्ष म्हणजे कोणीही सांगेल की हे मृत्यूचा काल नाही आहे, हे मरण्याचं वय नाही आहे। निर्व्यसनी असलेला आमचा दादा, कुठल्याही प्रकारचं व्यसन नसलेला, कुठल्याही प्रकारचा नाद नाही, कुठल्याही प्रकारचं वेगळेपण नाही, कुठल्याही प्रकारची अधर्माची कर्म नाही, आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे चालणारा, बोलणारा, कार्य करणारा आमचा दादा। एक 3 वर्षापूर्वी लग्न काय होतंय दादाचं कल्पना करत असतो मनुष्य, आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतो मनुष्य, आपल्या आयुष्याचं आयुष्याच्या काही काळपर्यंतच नियोजन करत असताना आता लग्न झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वर्षाचं आयुष्य आहे, 2 ते 3 वर्षच आपण जगणार आहेत या विचाराने कधी त्यांना स्पर्शही केला नसेल,
त्यांच्या परिवाराला, राहुल दादाला ह्या विचाराने कधी स्पर्शही केला नसेल, कधीच नाही. तारुण्यामध्ये कर्म करत असताना आपल्या आई वडिलांची सेवा करणं, आपल्या घरादारासाठी धावपळ करणं, काबाड कष्ट करणं, आणि अतिशय मेहनती माणसंही, अतिशय कष्ट करून, काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणारी माणसं. पण या ठिकाणी कार्य करत असताना थोडाफार काही आजार जाणवावा, त्या आजाराचं निदान लागावं म्हणून दवाखान्यामध्ये दाखल करावं आमच्या दादाला. काही काळ औषधोपचार चालू असताना त्यांचं लिव्हर डॅमेज झालं, अशा प्रकारचं निदान लागलं. एखादा बाप आपल्या मुलासाठी काय करू शकतो याचं जिवंत आणि एक आदर्शयुक्त उदाहरण. बापाने आपल्या जीवाचा विचार न करता, अरे साधी ठेच लागली तर काय दुःख होतंय ते आपल्याला माहिती आहे. एखाद्या वेळी काही एखादं काम करता करता भाजी चिरता चिरता सुरी लागली तर किती दुःख होतंय ते आपल्याला माहिती आहे. स्वतःच एवढं मोठं ऑपरेशन करून, शस्त्रक्रिया करून स्वतःच लिव्हर आपल्या मुलाला द्यायचं आहे का? मुलाला उदंड आयुष्य लाभावं असं बापाला प्रामाणिकपणे वाटत असते. कुठल्याच आईला, कुठल्याच बापाला असं वाटत नाही की आमच्या आधी आमच्या मुलाने जावं. कुठल्याच आई वडिलांना असं वाटत नाही की आमच्या समोर आमच्या मुलाचं प्रीत आम्हाला पाहायला मिळावं. कधीच वाटत नाही. आणि म्हणून बाबाने आपलं मोठं मान करून आपलं लिव्हर ट्रान्सफर केलं का? आपल्या बाळाला, आपल्या मुलाला उदंड आयुष्य लाभावं यासाठी. त्यातही ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. डॉक्टरांनी सांगितलं, जी काही तुम्ही धावपळ केली, जे काही तुम्ही प्रयत्न केले ते अयशस्वी झाले, त्याला यश आलं नाही. आणि म्हणून आता केलेली शस्त्रक्रिया ती फेल गेलेली आहे. दुसरं लिव्हर आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अरे अगदी 2-3 वर्ष झालेल्या त्या लग्नाला, नवीनच संसाराला सुरुवात. छानशी एक लहान, जिला काहीही कळत नाही असं पाखरू, ते लहान मूल, जिला काहीही कळत नाही. आज आपल्या घरी 9 तारखेला एवढी माणसं जमली असतील आपल्या बापाच्या अंतिम दर्शनासाठी, पण त्या मुलीला याची जाणीव नसेल. आज त्या 9 तारखेपासून तर आजतागायत या ठिकाणी अनेक माणसं आमच्या घरी येत आहेत आमच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला. या ठिकाणी अनेक माणसं येत आहेत, पण कशासाठी येत आहेत त्या बाळाला मुळीच जाणीव नाही रे. 1.5-2 वर्षाचं बाळ ते असताना खेळतय, माहिती नाहीये माझ्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलेलं आहे. माणसाच्या आयुष्याचं सर्वात मोठं दुःख असेल तर लहानपणीच बापाचं छत्र हरवणं. काय 2-2.5-3 वर्ष झाली असतील लग्नाला, सुखी संसाराचा विचार केलेला, आनंदाने जगेन, आनंदाने राहीन, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पतीला मी साथ देईन, माझा पती मला साथ देईल, पतीच्या दुःखामध्ये मी सहभागी होईन, पतीच्या सुखामध्ये मी सहभागी होईन, आणि माझ्या या सुख दुःखामध्ये माझे पती सहभागी होतील, अशा प्रकारचं नियोजन केलेलं. पण त्या माय माऊलीने सुद्धा आपल्या तारुण्यामध्ये आपलं लिव्हर आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून ट्रान्सफर करावं. यापेक्षा अधिक पतीची सेवा करणाऱ्या बाईकडे काय आपण अधिक काय पाहावं? यापेक्षा पतिव्रता कशाला म्हणावं? अरे पतीला उदंड आयुष्य लाभावं म्हणून माझं आयुष्य कमी झालं तरी चालेल, मला काही झालं तरी चालेल. त्या माय माऊलींनी, अर्थात राहुल दादांच्या विशेष सौभाग्यवती बिचाऱ्या, त्यांनी आपलं लिव्हर ट्रान्सफर केलं.
उदंड आयुष्य लाभावं, त्यांना मिळावं, त्यांना जगता यावं, वागता यावं, हाच उद्देश या परिवाराचा, या पारधी परिवाराचा. 2-4 लाख काय खर्च झालं की माणसाच्या मनामध्ये लगेच विचार येतोय, करोडपेक्षा जास्त रुपये ज्या ठिकाणी खर्च करायचे आहेत, खर्चाकडे मागे पुढे पाहायचं नाही. त्या बापाने काय करावं, आणि जमीन विकली. जे पासून कुठून आणता येतील तिथून पैसे आणले, गोळा केले. कारण मुलाचा मृत्यू ज्या वेळेला बापाला डोळ्यासमोर दिसत असतो त्यावेळेला बाप सैरवैर झालेला असतो. त्यावेळेला बापाला काही सुचत नसते. फक्त त्याला एवढंच कळत असते, कितीही काही झालं तरी चालेल, माझ्या बाळाला उदंड आयुष्य लावलं पाहिजे. बापाने लिव्हर ट्रान्सफर केलं, फेल गेलं. पत्नीने लिव्हर ट्रान्सफर केलं आणि थोडा कुठे फरक पडला दादाला. माझ्या दादा घरी आला, डिस्चार्ज मिळाला. आता सगळ्यांना एक आशा पल्लवित झाल्या सगळ्यांच्या, काय आमचा दादा बरा झाला, आमचा दादा बरा होऊन घरी आला. आणि काय इन्फेक्शन व्हावं, अशा प्रकारचं इन्फेक्शन व्हावं की त्या आजारातून दादाने आपला सगळ्यांचा शेवटचा निरोप घ्यावा. वयाच्या फक्त 28व्या वर्षापर्यंत एवढा संघर्ष करावा लागतो. एखाद्या बापाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख असू शकतं, एखाद्या आईच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं दुःख असू शकतंय. अरे वयस्कर आजी आहे ना आमच्या घरामध्ये, त्या आजीच्याही मनामध्ये येत असेल, देवाने मला का ठेवली, माझ्या नातवाच्या ऐवजी जर मला नेली असती तर. त्या आईला बापालाही असं वाटत असेल कदाचित. पण या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. कारण जे येईल ते स्वीकारावं. दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 मुंडक्यांची होते काळजात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ, माणसाचा दोष ना कोणाचा, दोष ना. आणि अशा प्रकारे करोडो रुपये खर्च करून सुद्धा, अरे सर्वसामान्य माणसाने करोड रुपये खर्च करणे ही काही साधी बाब नाहीये, ही काही साधी गोष्ट नाहीये. कमाल कष्ट करून जो मनुष्य आपला उदरनिर्वाह करतो, अशा माणसाने करोड रुपये खर्च करावा आपल्या मुलासाठी. आणि तरीही जर आमच्या दादाला यश आलं असतं, आमचा दादा जर सुखरूप घरी आला असता, आमच्यामध्ये वावरला असता, आमच्यामध्ये जर कार्य केलं असतं, त्याला जर उदंड आयुष्य लावलं असतं तर काही वाटलं नसतं रे. पण एवढा आटोकाट प्रयत्न करूनही जर दादा आमचा हातचा निघून जातोय तर काय दुःख असेल ना. आमच्या सारख्याला म्हणायला काही वाटत नाही, बोलायला काही वाटत नाही की ती दुःखातून सावरण्यासाठी भगवंत त्यांना सामर्थ्य देवो. पण बाबा, ज्याच्या आयुष्यामध्ये ते दुःख येत आहे, ज्या बापाच्या, ज्या आईच्या, ज्या पत्नीच्या आयुष्यामध्ये हे दुःख येत आहे ना, फक्त आणि फक्त ती त्यांनाच माहिती असते. त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो, याच्या व्यतिरिक्त काही करू शकतो. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतोय की देवा, अरे एवढं दुःख नको रे कोणाच्या वाट्याला, नको कोणाच्या वाट्याला एवढं दुःख. आम्हाला माहिती आहे ना आमच्या हातात या सगळ्या काही गोष्टी नाही आहेत, पण ज्या आमच्या हातात आहेत ते सगळे प्रयत्न केले ना आम्ही. मृत्यू थांबवणं आमच्या हातात नाही आहे, पण त्यासाठी जे काही प्रयत्न लागतात ते आटोकाट प्रयत्न आम्ही केले ना. तर सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा अपयशच पदरात आलं रे, अपयशच पदरात आलं. आणि म्हणून अनेक प्रकारच्या आजाराला संघर्ष करून सामोरे जाऊन आमच्या राहुल दादांचं 9 नोव्हेंबर रोजी दुःखद असं निधन झालं. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच दुःख वाटावं अशा प्रकारचं निधन झालं. त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. इथे येईपर्यंत दादा माहिती नव्हतं राहुल दादाचं कसं झालं, काय झालं. कारण आज रोजचे कार्यक्रम चालू आहेत देवाच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने. पण ज्या वेळेला तरुण मुलाच्या एखाद्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आम्हाला कार्यक्रम करायचा येतो ना, त्यावेळेला आम्हाला पहिला विचार करावा लागतो की ह्या मुलाचा मृत्यू कसा झालेला आहे. अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतंय की एखादा मुलगा व्यसनाधीन होतोय, वासनेअधीन होतोय, एखादा नाद त्याला लागतोय,
आणि त्याच्याने तो बर्बाद होऊन कर्जाचा डोंगर करतोय. अगदी कर्जाचा डोंगर करून कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं आम्ही अनेक पाहिलेली आहेत. व्यसनाधीन होऊन बर्बाद झालेली पोरं आम्ही अनेक पाहिलेली आहेत. नको त्या प्रकारचा नाद लागून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणारी, उद्ध्वस्त झालेली तरुण आम्ही अनेक पाहिलेले आहेत. पण ज्या मुलाला सुपारीच्या खंडाचाही व्यसन नाही त्या मुलाचा लिव्हर डॅमेज व्हावा, जो आपल्या आई वडिलांना सांभाळता यावं, आपला संसार चांगला करता यावं, आपल्या पत्नीला आपल्या मुलीला सांभाळता यावं म्हणून 4 पैसे कसे मिळावेत यासाठी घाम गाळतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, स्वतःचा व्यवसाय आहे. आणि हे सगळं कार्य करत असताना अशा प्रकारचं दुःखद घटना घडेल, आयुष्य कमी असेल अशी कल्पना तो तरुण करू शकत नाही, मुलगा करू शकत नाही. आणि अशा ठिकाणी ज्या वेळेला बोलायची वेळ येते ना त्यावेळेला आम्हालाही विचार पडतोय, आज माझ्यापेक्षा 14-15 वर्षांनी वयाने कमी असलेल्या मुलाच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने जर प्रवचन करायचं येतंय, विचार करावा लागतंय, विचार करावा लागतो. खरोखर अंतःकरणामध्ये खूप दुःख होत असतंय. बरोबर ज्या वेळेला बाबाला विचारलं, ही सगळी माहिती देत असताना माझं हृदय भरून आलं, माझं अंतःकरण भरून आलं. एक अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण झाली, बाप काय असतो, बाप काय करू शकतो, मुलासाठी बापाने काय करावं. त्या बापाने सांगता सांगता ज्या वेळेला त्या बाईविषयी सांगण्याची वेळ आली, राहुल दादाच्या पत्नीविषयी, पतिव्रता कशाला म्हणतात, अनेक वर्ष संसार करून सुद्धा काही पत्नी संतुष्ट होत नाहीत. वाद पाहायला मिळतो, विवाद पाहायला मिळतोय, घटस्फोटाची प्रकरणं मला पाहायला मिळतात. का आपल्या अशा अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून इथे 2-2.5 वर्षांनंतर जर आपल्या नवऱ्याला आजार जडतोय, नवऱ्याचा लिव्हर जर डॅमेज होतोय तर नवऱ्याला लिव्हर द्यायचा आहे, आपल्या जीवाचा विचार न करता यापेक्षा अधिक पतिव्रतेचं काय कार्य असू शकतंय, यापेक्षा अधिक पतिव्रतेने काय कुठल्या प्रकारे कार्य करावं आणि पतिव्रता कशाला म्हणतात याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमच्या ताईसाहेब. पारधी परिवार कुठेही कमी पडला नाही आमच्या दादाला वाचवण्यामध्ये. म्हणून आपण फक्त एवढंच बोलू शकतो, दैव ज्यात दुःख भरले दोष ना कोणाचा, कोणाचाही दोष नाही. दादाचं आयुष्यच तेवढं ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. प्रत्येकाचा जन्म हा ऋणानुबंधाने झालेला आहे. जेवढे ऋण होते तेवढं कार्य दादांनी केलं. आता फक्त आलेलं दुःख सहन करणं याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काही नाही, काही नाही. या ठिकाणी या उत्तर कार्यांच्या निमित्ताने प्रवचन सेवेसाठी आपण घेतलेला जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात. मय्यव मन अधत्व मय बुद्धी निवेशय निवेशिष्यसी मयव अधरोध्वन संशय. जन्म झालेला मृत्यू प्रत्येकाला, पण मृत्यूनंतर भगवंताला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, भगवंताच्या चरणी निवास करावा असं जर वाटत असेल तर या ठिकाणी भगवंत म्हणतात, मला फक्त मन आणि बुद्धी अर्पण कर. मन जर देवाच्या चरणी अर्पण केलं, बुद्धी जर देवाच्या चरणी स्थिर केली तर तो मनुष्य मरणोत्तर देवाला जाऊन भेटतो, देवाला प्राप्त होतो, यात संशय नाही. आज या ठिकाणी कार्य करत असताना 83,99,000 मनुष्य 99 वेळी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेव प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष जीव योनी म्हणजेच हा नरदेह आहे, मनुष्य आहे, मनुष्य देह आहे. कशासाठी दिलेला आहे, काय कारणास्तव दिलेला आहे, नियोजन काय आहे, प्रयोजन काय आहे. कारण आम्ही आयुष्यामध्ये जे काही कर्म करतोय, जे काही कार्य करतोय त्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतंय. आमच्या घरात जर एखादी वस्तू आणायची असेल तर तिचा काय नियोजन आहे, काय काम आहे, तिची गरज काय आहे याचा विचार करून ती वस्तू आम्ही आमच्या घरी आणत असतो. मग मिक्सर पासून तर एसी पर्यंत सगळी उपकरणं आली. आम्हाला निवारा पाहिजे म्हणून आम्ही घराची व्यवस्था करतो. आम्ही सुशोभित दिसावं म्हणून आम्ही कपड्यांची वस्त्राची व्यवस्था करतो.
जे काय असेल ते आमचं पोटभरणी व्हावी, आमचं उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने आम्ही अन्नाची व्यवस्था करतो. प्रत्येक कार्य, प्रत्येक गोष्ट आम्ही आणताना, निर्माण करताना, तिची निर्मिती करताना आधी त्याचं नियोजन करत असतो. अर्थात ती कशासाठी आम्हाला हवी आहे, का हवी आहे याचा विचार पहिले करत असतो आम्ही. नुसतेच एखादी पैसे पडलेले आहेत म्हणून आणून टाकत नाही. एखादी गोष्ट जिथं काही काम नाही म्हणून आणून टाकत नाही. काम आहे, गरम होतंय, आता खूप उकाडायला लागले, पंखे काम करत नाही, पंखे आता गरम हवा द्यायला लागली म्हणून आम्ही एसी आणतो. आमच्या घरामध्ये आम्हाला थंड पाणी प्यायला मिळावं, आणलेलं जे काही भाजीपाला आहे, जे काही गोष्टी आहेत त्या चिरकाल टिकून राहाव्या, काही काळापर्यंत टिकून राहाव्या म्हणून आम्ही फ्रीज आणतो. आमच्या घरामध्ये कपडे धुता यावेत म्हणून आम्ही वॉशिंग मशीन आणतो. कधीतरी कल्पना करणं, आम्हाला थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून मी फ्रीज आणलेला आहे. काही काळ आमच्या घरातला भाजीपाला, काही वस्तू टिकून राहाव्यात, व्यवस्थितरित्या ते आम्हाला पुढे वापरता याव्यात म्हणून आम्ही फ्रीज घरात आणलेला आहे. काही 4-5 वर्षाची वॉरंटी आहे त्याची. पण घरात आणल्यानंतर जर दुसऱ्याच दिवशी बंद झाला तर आम्ही तो फ्रीज काय करतो, आरती करतो त्याला आपण. राग येतो मनामध्ये, अरे 7-8 वर्षाची वॉरंटी असताना सुद्धा दुसऱ्याच दिवशी बंद होतोय. चांगल्या कंपनीचा आहे, त्या कंपनीविषयी राग येतोय. जो डीलर आहे ज्याने आपल्याला दिलेलं त्याच्याविषयी राग येतोय. त्या फ्रीज कडे बघितल्यानंतर संताप होतोय. आणि मग दुसऱ्याच दिवशी मनुष्य काय त्याला फोन करून सांगतोय, आजच्या आज घेऊन जा आणि नवीन आणून दे. समजतंय? ज्या कामानिमित्त जी वस्तू आम्ही आणलेली आहे ते काम जर त्या वस्तूने केलं नाही तर 1 मिनिट पण आम्ही ती वस्तू आमच्या घरात ठेवत नाही. ज्या कामानिमित्त आम्हाला हा नरदेव भगवंतानी दिलेला आहे, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, अध्यात्म परमार्थ करण्यासाठी, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला नरदेव दिलेला आहे, ते आम्ही करत नसताना सुद्धा देव आमची सेवा करतोय, हे आमचं महत्वाक्य आहे. आमच्याकडून देवाचं नामस्मरण घडत नाही, आमच्याकडून देवाचं कार्य घडत नाही, धर्माचं कार्य घडत नाही. ज्या कामानिमित्त आम्हाला देवाने हा नरदेव दिलेला आहे ते काम आमच्याकडून न घडता सुद्धा देवाने आम्हाला इथं ठेवलंय, हे आमचं महत्वाक्य आहे. आणि म्हणून 84,93,99,999 योनीतून आपण आलोय. कारण सगळ्यांची कर्म आपण करतोय. सगळ्या प्राण्या पक्ष्यांची कर्म माणसाकडे पाहायला मिळतात, सगळ्या प्राण्या पक्ष्यांची. कधीतरी एखाद्या माणसाच्या कर्माकडे बघितल्यानंतर त्याला माणूस बोलतो, नुसता गाढव आहे तो. घरामध्ये जर अति मोठ्याने जर ओरडलं तर घरातलेच म्हणतात, काय कुत्र्यासारखा ओरडतोय. कधीतरी एखाद्याच्या कर्माचा विचार करत असताना कधीतरी अशी चर्चा चालते, अरे बोका आहे तो, दूध पितोय आणि वरून मुशा पण पुसून टाकतोय लगेच, चोरी लबाडी करणारा. अर्थात त्या ठिकाणी अनेक प्राण्या पक्ष्यांचे कर्म आम्हाला पाहायला मिळतात. ज्या गटारामध्ये डुकर लोळते त्याच गटारात जर जास्त झाल्यानंतर आम्ही लोळत असू तर आमच्यात आणि डुकरात फरक काय आहे? 83,99,999 योनीतून आम्ही आलेलो आहोत. म्हणून तर ती कर्म आमच्याकडे पाहायला मिळतात. कधीतरी आपण बोलतोय नुसतं पोपटासारखा बोलतोय तो माणूस. सगळ्याच प्राण्यांचा, सगळ्याच पक्ष्यांचा विचार करता येणार नाहीत, वेळ त्याच्यातच जाईल. फक्त आपण एवढा विचार करायचा आहे की माणूस असताना सुद्धा माणूस जगतोय कसा. गाथा याच्यासाठी आहे तुकोबांची, माणसाने देव व्हावं, माणसाने संत व्हावं. माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी याच्यासाठी आहे, माणसाने आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यावा, देवाचा आत्मसाक्षात्कार व्हावा, परमार्थ घडावा, भक्ती घडावी, माणसाने देव व्हावं, संत व्हावं, यासाठी ज्ञानेश्वरी आहे. पण ती जर आमच्या हाताला लागत नसेल, त्याचा अभ्यास जर आम्ही करत नसू तर आमचं जगणं, आमचं वागणं, आमचं राहणं,
आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे, मनुष्य देह भगवंतानी कशासाठी दिलेला आहे याची जाणीव नसताना आमचं जगणं वागणं म्हणजे जिताची प्रेता समान आहे, जिताची प्रेता समान आहे. आणि म्हणून परिवर्तन घडावं म्हणून गाथा आहे, परिवर्तन घडावं म्हणून गीता आहे, परिवर्तन घडावं म्हणून ज्ञानेश्वरी आहे, परिवर्तन घडावं म्हणून भागवत आहे. हा जिवंतपणे आम्ही विचार करायचा आहे. मेल्यानंतर चौघांच्या खांद्यावर गेल्यावर सगळे बोलतात ना राम नाम सत्य आहे, पण त्याचा उपयोग त्याला काय? सत्य जे आहे ते जिवंतपणे जाणून घेतलं पाहिजे. आत्मा साक्षीला असताना त्याचा विचार केला पाहिजे. सत्य काय आहे? सत्य कळाया कारणे बोलिने नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे. जगद्गुरु तुकोबांना टहास करावा लागला सत्य कळण्यासाठी, सत्य कळवण्यासाठी, सत्याची ओळख देण्यासाठी. माऊली ज्ञानोबांना प्रयत्न करावा लागले, समाज प्रबोधन करावं लागलं, समाजासाठी कार्य करावं लागलं, सत्य काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी. आम्ही काय करतोय? आम्हाला जगता वागता येत नसेल, जगावं कसं वागावं कसं हे जर कळत नसेल तर आमच्या आयुष्याला किंमत काय आहे याचा विचार कधीतरी केला पाहिजे. पर्णाली पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भ्रमरे काय निमित्त. एखादी पर्ण आळी जी असते, पानावर असलेली आळी, ती पुढे पुढे सरकते. ज्या वेळेला तिला कुठल्याही प्रकारचा आधार मिळत नाही त्यावेळेला ती परत मागे येते. का तर तिला माहितीये मला जर आधार मिळाला नाही आणि पुढे जर मी अजून गेले तर पानावरून पडेन, खाली पडेन, मरेन, मृत्यू येईल मला. उंचावरून पडल्यानंतर मला मृत्यू येईल हे आळीला कळते म्हणून आळी मागे येते. पण एखाद्या वेळी जर एखाद्याला टेन्शन झालं, एखादा जर चिंताग्रस्त झाला तर तिसऱ्या चौथ्या सातव्या माळ्यावरून जर उडी मारत असेल तर सांगा ना, ह्याच्यापेक्षा ती पर्ण आळी परवडली ना. आपण चुलीमध्ये ज्या वेळेला फाटी लावतोय त्या फाट्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या आळ्या असतात, किडी असतात, छोटे कीटक असतात. जशी ती फाटी जळत येते ना तसे ते कीटक मागे मागे सरकत येतात. का? त्यांना माहितीये पुढे गेलो तर राख होईल, जळून जाईल, माहितीये त्यांना. आज आमच्या समाजामध्ये भगवंतांनी आम्हाला जे आयुष्य दिलेलं आहे ते किती महत्वाचं आहे, ते किती मोलाचं आहे याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये नसल्यामुळे ते आम्ही सहज उद्ध्वस्त करतोय. आम्हाला कळत नाही, सहज उद्ध्वस्त करतोय, कळत नाही आम्हाला किती महत्वाचं आहे, किती किमतीचं आहे. आजच्या उदाहरणावरून आपण एक सांगू शकतो, एक विचार करू शकतो. आमच्या राहुल दादांना वाचवावे म्हणून त्यांनी उदंड आयुष्य त्यांना लाभावं म्हणून या पारधी परिवाराने पाहिजे तेवढे आटोकाट प्रयत्न केले. बापाने जे कर्तव्य आहे बापाचं, मी म्हणेन बापाच्या कर्तव्यापेक्षा बाप नाही देव आहे. तो देवासारखं कार्य केलं त्या बापाने. पत्नीला मी म्हणेन देवीचं रूप आहे ते. ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला वाचवावं म्हणून देवीने जेवढे प्रयत्न करावे तेवढे त्या पत्नीने प्रयत्न केले, आईने प्रयत्न केले, बाबाने प्रयत्न केले. खर्च करण्यामध्ये कमी पडले नाहीत. हा पारधी परिवार करोडो रुपये खर्च केला. पण आज या दुःखद घटनेवरून आम्हाला एवढाच फक्त बोध घेता येतो, एवढंच फक्त कळतंय, इंद्रिय देणं आमच्या हातात आहे, आयुष्य देणं कोणालाही आमच्या हातात नाहीये. आयुष्य आमच्या हातात नाहीये. मग आम्हाला जे भगवंताच्या कृपेने आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्याचं आम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही आमचं आयुष्य मोजत नाही, मोजतोय ते वाढदिवसाच्या प्रमाणे मोजतोय. पण खरं तर वाढदिवस नसतो, तो घट दिवस असतो. मी जर माझा 43वा वाढदिवस साजरा करायचं म्हटलं तर माझे 43 वर्ष वाढले नाही, कमी झाले उलट माझ्या आयुष्यातले. आमचं आयुष्य कोण मोजतंय त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावं या बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. तुझं आयुष्य मोजायला मापारी बसलेला आहे, तो का व्यवहारी संसाराच्या.
आयुष्यामध्ये काय करावं ही गीता शिकविते, आयुष्यामध्ये काय करावं ही गाथा शिकविते, आयुष्यामध्ये काय करावं हे ज्ञानेश्वरी शिकविते. म्हणून आम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे. सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा विचार आज मनुष्य करतोय, सगळ्या प्राण्या पक्ष्यांची कर्म आज मनुष्य करतोय. का? तिथून आलाय ना तो 83,99,999 जीवयुनीतून तो या ठिकाणी आलेला आहे. एखाद्या प्राण्याने एखाद्या प्राण्याची जर कर्म केली तर काय अवस्था होते. एका माणसाने, शेतकरी होता तो, श्रीमंत होता, त्यांनी माती वाहण्यासाठी एक गाढव पाळलं आणि घराची राखण करण्यासाठी एक कुत्रा पाळला त्यांनी. आता गाढवाचं तसं आपलं माती वाहून घ्यायची, काम करून घ्यायचं आणि चरायच्या टायमाला फक्त काणी सोडायची त्याची, का ते स्वतः जाऊन बरोबर चरून यायचं. शेतांमध्ये, राणामध्ये, वनामध्ये, बांधांवर जाऊन ते चरून बरोबर चरून झालं की घरी यायचं. कुत्र्याला मात्र बसल्या जागेवर सगळं आयतं खायला मिळायचं, तेही पाहिजे. ते मालक जे खात नाही ते त्याला, बरं का. हल्ली कुत्री पाळणारी माणसं बरीच पाहायला भेटतात. ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत ना त्यांच्या घरात कुत्री आहेत. काय, मी असं सांगणार नाही की तुम्ही कुत्री पाळू नका म्हणून, पण एखादा प्राणी समोर कापत असताना, तडफडत असताना जर अर्धा किलो, पाव किलो त्या प्राण्याचा जर तुम्ही घरी आणताय तर तुमचा अधिकार कुत्रे पाळण्याचा नाहीये. प्राण्यावर प्रेम करा ना, पण सुरुवात तिथून करा ना. मग पक्षावर प्रेम करा, सुरुवात तिथून करा. जर अर्धा किलो, पाव किलो जर तुम्ही घरून घेऊन येत असाल आणि उलट प्राण्यावर, त्या कुत्र्यावर प्रेम करताना जर बोलत असाल की प्राणी प्रेम आहे आमचं, अरे खोटं प्रेम आहे तुमचं. प्राणी प्रेम काय म्हणताय तुम्ही? असू द्या. आज जर पाहायला गेलं तर ज्यांच्या घरात कुत्री आहेत, 2-2, 4-4 हजार रुपये ज्यांच्यासाठी खर्च करतायत, 5-10 हजार रुपये ज्यांच्यासाठी खर्च करतायत, त्यांच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत. मी म्हणेन प्राण्यावर प्रेम करायला सुरुवात करा, प्राण्यावर प्रेम निश्चित करा, पण सुरुवात माणसापासून करा. संतांनी जे प्रेम केलेलं आहे, संतांनी जे कार्य केलेलं आहे, ते कार्य बघा, त्याची अनुभूती घ्या, त्याचा अनुभव घ्या. सुरुवात माणसापासून केलेली आहे. हे ग्रंथ कशासाठी आहेत? जगद्गुरु तुकोबांना वाटतंय माणसाने देव व्हावं, संत व्हावं. माऊली ज्ञानोबांना वाटतंय माणसाने देव व्हावं, संत व्हावं. पण त्याच्याही पलीकडे संत म्हणतात माणसाला माणूस म्हणून जरी जगता आलं तरी उद्धार झाला तुमच्या आयुष्याचा. माणूस म्हणून जगता आलं तरी उद्धार झाला आयुष्याचा. पण माणूस म्हणून जगत असताना माणसाची कर्तव्य काय, त्याचा पहिला विचार करा. आणि ते कुत्र्याला जागेवर सगळं मस्त की बसल्या जागेवर सगळं खायला मिळायचं, आनंदात होता तो. पण 2-4 दिवस काय झालं, मालक बाहेर गेल्यामुळे त्या नोकरांनी त्याच्याकडे काही व्यवस्थित लक्ष दिलं नाही. जे असेल ते शिळं पाकं टायमाला दिलं, कधी नाही दिलं, आवड झाली त्याची खायची. 2-4 दिवस रागावलं ते. आणि नेमकं ज्या दिवशी मालक घरी आला त्याच दिवशी रात्रीची वेळ होती. त्या चांगण्यामध्ये गाढव बांधलेला, बाजूला कुत्रा बांधला होता. 1-2 वाजलेले आहेत. रात्रीच्या 4 प्रहर आहेत. 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6, 4 प्रहर आहेत. 8 ते 10 ह्या प्रहरीमध्ये भोजन करणारे, अन्न घेणारे जागे असतात. 10 ते 12 भोग घेणारे जागे असतात. 12 ते 3 सोड जागे असतात, कारण साखर झोप असते तेव्हा. आणि 3च्या नंतर साधक मंडळी जागे असते 6 वाजेपर्यंत. 3 ते 6 कारण ती साधनेची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्याला. असो, 1-2 वाजता चोर आले त्या घरावर. लांबून येताना पाहतोय तो गाढव कुत्र्याला बोलतोय, रे ओरड. काय म्हणतोय कुत्र्याला? तो ओरड म्हणतोय. कुत्रा बोलतोय, नाही, 4-5 दिवसापासून मला शिळं दिलंय खायला,
कधी दिले कधी नाही दिले, किती आबोल झाली माझी खायची, तू डोळ्यामध्ये पाहतोय ना. गाढव बोलतो, अरे तुला मूर्खा, जागेवर तरी सगळं भेटतंय, माझ्याकडून मनभर काम करून घेतलं जातंय आणि माझी काणी सोडली जाते. माझं मी जाऊन कुठे चरून येतोय, काही मिळेल ते खातोय आणि मग येतोय. तुला माझी आबल माहिती काय ती, माझी अवस्था माहिती काय ती, तुला जागेवर बसून मिळतंय तरी. तू गाढव वगैरे ओरड, कुत्रा होतं नाही ओरडणार. चोर जवळ आले नाहीच ओरडत कुत्रा, चोर अगदी दारात जवळ आले तर कुत्रा ओरडतच नाही. म्हणून मध्यरात्रीच्या वेळी पहाटेची झोप आहे, साखर झोप आहे, अशा वेळी गाढव ओरडायला लागला का, मालकाला जाग करता यावं म्हणून. 4-5 दिवस बाहेर गेलेला मालक, थकून आलेला मालक मस्त गाढ झोपला होता. गाढवाच्या ओरडण्याने चोर तर पळून गेले, पण मालक खाली उतरतानाच मोठा दांडू घेऊन उतरला. पहाटेच्या वेळेची माझी साखर झोप मोडली म्हणून त्या गाढवाच्या 4-5 त्याने त्या गाणकाच्या रट्टे दिले. त्याला काही माहित नाही ते गाढव का ओरडलं ते. आणि जाऊन तो मालक झोपला तेव्हा कुत्रा बोलतोय, करशील माझं काम, तू करशील. आपला विषय काय होता, नुसतं कुत्र्याचं काम गाढवाने केलं तर एवढे रट्टे पडले. आपण तर सगळ्यांची कामं करतोय, सगळ्या प्राण्या पक्षांना लाज वाटेल असं मनुष्य जगतोय. सांगा किती रट्टे पडतील. त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर गरुड पुराण वाचा. 16 प्रकारची नगर आहेत. प्रेतात्म्याला आपल्या घरून यमलोकापर्यंत पोहोचायला 1 वर्षाचा काळ लागतो. 84 प्रकारचे नरक आहेत. 1-2 प्रकार नाहीये नरकाचा, 84 प्रकार आहेत. जशी कर्म असतील तशी पुढे गती ठेवलेली आहे, म्हणून कर्म महत्वाची आहेत. तुमच्याकडे किती अभ्यास आहे, किती पांडित्य आहे, कोण विचारतंय तुम्हाला? असावं ना, जगता यावं, वागता यावं, मी कसं जगावं याच्यासाठी ज्ञान पाहिजे. डोळे भगवंताने दिलेले, डोळ्याने काय पाहावं याचं ज्ञान पाहिजे. कान भगवंताने दिलेले, कानातून काय ऐकावं याचं ज्ञान पाहिजे. ही सगळी इंद्रिय देवाने मला दिलेली आहे. दिले हात, पाय, कान, डोळा, त्वचा, नाक, जीभ, कशासाठी दिलेली आहे? या नरदेहाचा जर आपण विचार केला तर एक एक तत्व भगवंताने तुम्हा आम्हाला सोयीसाठी दिलेला आहे, आपल्या उपयोगासाठी दिलेला आहे. पण ज्या इंद्रियाकडून जे कार्य करायचं ते जर नाही घडलं तर मग काय होतंय? कर्म चुकली की त्याला पाप म्हणतात आणि पाप कर्माचा फेरा प्रत्येकाला असतो. आमच्या या देहाची ओळख करून देत असताना संत म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एका रे. प्राण्या मासे मासे म्हणून बंधू, कोणाची बहीण, कोणाची कोण, कोणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे. रोजपण येता जवळ वैद्य काय करणार. प्राण्या माईचा बाजार. कोण आहे आपलं, काय आहे आपलं? देहाची सुद्धा माती होते. पंचभूतात्मक देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. एकदा अंतरात्मा गेल्यानंतर पृथ्वीमध्ये विलीन होते, आप आपामध्ये विलीन होते, तेज तेजामध्ये विलीन होते, आकाश आकाशामध्ये विलीन होते, वायू वायूमध्ये विलीन होते. मग राहतंय काय, उरतंय काय? अंतरात्मा असताना केलेली कर्म उरली जातात. मरावी परी कीर्ती रूपी उरावे. आमच्या समोर जर देहाच्या शरीराची जर देहाची जर माती होते, राख रांगोळी जर होते, तर त्या माणसाच्या बरोबर जातात काय? केलेली कर्म, कर्माचे प्रकार अनेक आहेत. पण अनेक जरी कर्माचे प्रकार असले तरी विभागणी 2 प्रकारे होते, पाप कर्म आणि पुण्य कर्म. प्रत्येक मनुष्य हेच आपल्या बरोबर घेऊन जात असतो. एक तर त्याच्या आयुष्यामध्ये केलेली पाप कर्म किंवा एक तर त्याच्या आयुष्यामध्ये घडलेली पुण्य कर्म. ते ज्या वेळेला घेऊन जात असतो ना, त्यावेळेला त्याच्या पद्धतीने पुढचा त्याचा प्रवास ठेवलेला आहे. वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कळत नाही का मी करतोय ते वाईट आहे. परवा मी रस्त्यामध्ये जात असताना एक मोकळी भिंत होती. त्या मोकळ्या भिंतीवर एक पेंटर मस्त ते लिहित होता. एका हातामध्ये सिगरेट आहे, सिगरेट ओढतोय, एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये ब्रश आहे. त्या ब्रशने लिहितोय त्या भिंतीवर. त्याचं ते अक्षर मला चांगलं वाटलं म्हणून थांबलो 2 मिनिटं जरा बघावं काय लिहितोय ते.
एका हातामध्ये सिगरेट आहे, सिगरेट ओढतोय तो, दुसऱ्या हातामध्ये लिहितोय धूम्रपान निषेध. हातात सिगरेट आहे, लिहितोय काय? धूम्रपान निषेध. सांगा वाचणाऱ्यांमध्ये किती परिवर्तन होईल? आमच्यामध्ये बदल का होत नाही? आमच्यामध्ये परिवर्तन का होत नाही? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बघा ना. 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत इथं माणसं यायला वेळ असतो म्हणून टाइमपास म्हणून करतोय का आपण प्रवचन? टाइमपास काही नाही म्हणून तोपर्यंत माणसं जमतात, तोपर्यंत टाइमपास साठी गाथा नाहीये, टाइमपास साठी गीता नाहीये, टाइमपास साठी ज्ञानेश्वरी नाहीये, मनोरंजनासाठी संतांचा वाङ्मय नाहीये. पण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बघा, मनोरंजन म्हणून आम्ही पाहतोय. टाइमपास आणि मनोरंजन म्हणून जोपर्यंत पाहतोय तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. नाही घडणार परिवर्तन. अरे एकदाच रे तो दगड मंदिरात जातोय, देव होतोय रे, देव होतोय तो. एकदाच मंदिरात जातोय दगड, एकदाच मंदिरात जातोय, देव होतोय. आमचा विचार करा, अजून किती दिवस मंदिरात गेल्यानंतर आमचा देव होईल? अजून जर द्वेष जात नसेल, मत्सर जात नसेल, तिरस्कार जात नसेल, आमच्यामध्ये जर परिवर्तन घडत नसेल, आमचं जगणं वागणं जर बदलत नसेल, आम्ही देव पाहायची अपेक्षा करावी? माऊली म्हणतात, तुम्ही देव पाहायला जेवढा प्रयत्न करताय ना, तुम्ही देव पाहण्यासाठी जेवढा अट्टास करताय ना, तुम्ही देव पाहण्यासाठी जेवढी धावपळ करताय की नाही, त्यापेक्षा विशेष धावपळ ज्या दिवशी देव होण्यासाठी कराल ना, त्या दिवशी तुमच्याकडचा देव हा विषय संपलेला असेल. कारण तुम्हीच देव झालेला असाल कर्माने, विचाराने, गुणांनी. आणि हीच अपेक्षा संतांची आहे. ती स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून भगवंतांनी किती स्पष्ट या ठिकाणी मांडले बघा, किती स्पष्ट आम्हाला उपदेश केलेला आहे. आम्ही काय करावं? मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशः निवेशिष्यसि मयव आता रुद्वन संशयः. या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, आम्हाला ओळख करून देतात. काय म्हणतात भगवंत? तुमचं मन माझ्या चरणी स्थिर करा, तुमची बुद्धी माझ्या चरणी स्थिर करा, मरणोत्तर तुम्ही मला प्राप्त व्हाल यात संशय नाही. कारण मन इंद्रियांचा राजा आहे. कर्म ही इंद्रियाधीन आहेत. पाहताना डोळे दिसतात, ऐकताना कान दिसते, बोलताना तोंड दिसते, चालताना पाय दिसतात, काम करताना हात दिसते, स्पर्श घेताना त्वचा दिसते. पण हे सगळं कार्य करून घेणाऱ्या इंद्रियांकडून कोण आहे? मन. इंद्रियांचा राजा सर्व भावी त्याची पूजा. म्हणून आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. या गीतेमध्ये मी कुठे काय आहे याची ओळख देत असताना भगवंत म्हणतात, पंचभूतांमध्ये मी कोण आहे? आकाश म्हणजे मी आहे. कारण आकाशापासून वायू निर्माण आहे, वायूपासून तेज निर्माण आहे, तेजापासून आप निर्माण आहे आणि आपापासून पृथ्वी निर्माण आहे. या वृक्षांमध्ये कोण आहे? अश्वत्थ सर्व वृक्षांना पिंपळ माझी विभूती. तसं इंद्रियांची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, इंद्रियांना मनश्चस्मी. इंद्रियांमध्ये मन मी आहे, इंद्रियांमध्ये मन मी आहे. पण ते कधी? ते जर संतांच्या संगतीला असेल तर, त्यांना जर संतांची संगत असेल तर. कारण आपले विचार जे आहेत ना, आपली कर्म जे आहेत ना, ते आपल्या संगतीवर अवलंबून आहेत. आपण काय कर्म करतोय, आपण कसं जगतोय, कसं वागतोय, याच्यावर सगळं अवलंबून आहे. संगतीवर सगळं अवलंबून आहे. नारदांनी भगवंताला विचारलं, भगवंता सत्संगाचा महिमा काय आहे रे? अर्थात सत्संगामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे? भगवंत म्हणतात नारदाला, नारदा तुला सत्संगाचा महिमा पाहायचा आहे का? सत्संगामध्ये किती पॉवर आहे, संतांच्या संघामध्ये किती सामर्थ्य आहे, हे तुला पाहायचं आहे? हो म्हणे पाहायचं आहे ना. अरे मग जा ना, समोर एक वय आहे, कुंपण आहे, त्या कुंपणावर एक सरळ आहे, त्या सरळेला जाऊन विचार सत्संगाचा महिमा काय आहे. गेले नारद मुनी भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे त्या कुंपणावर असलेल्या त्या रंगवरल्या सरळेला विचारलं सत्संगाचा महिमा काय. एवढंच ऐकलं आणि तो सरळा तिथे मरण पावला.
मेला तो. नारद मुनी भगवंताकडे आले, विचारलं, भगवंता असं असं झालं, सांगितलं. असं का? मग ठीक आहे ना, त्या झाडावर जे पोपट आहे त्याला विचार सत्संगाचा महिमा काय. भगवंताने सांगितल्याप्रमाणे नारद मुनी गेले, त्या झाडावर पोपट होता, त्या पोपटाला विचारलं, दादा हे सत्संगाचा महिमा काय. एवढं ऐकल्या बरोबर तो पोपट तिथं मृत्युमुखी पावला, मरण पावला. आता मात्र नारद मुनी परत एकदा भगवंताकडे आले आणि सांगितलं, देवा काय आहे हे, मी जातोय, ज्याला विचारतोय ते मरतोय, नक्की काय याच्यातून कसं काय मला सत्संगाचा महिमा कळेल. नाही कळला मग ठीक आहे ना, राजाला 15 वर्षानंतर पुत्र झालेला आहे, त्या राजपुत्राला जाऊन विचार सत्संगाचा महिमा काय आहे. आता मात्र नारद मुनी विचार करायला लागले. सरडा मेल्यानंतर सरड्याचं विचारायला आपल्याला कोणी नव्हतं. पोपट मेल्यानंतर पोपटाचं विचारायला आपल्याला कोणी नव्हतं. पण राजाचा मुलगानी 15 वर्षानंतर झालाय, तिथे आपण जावं आणि विचारावं. पण भगवंताच्या वचनावर विश्वास पाहिजे बरं का. जो देव कार्य करतो ना, जो संतांचं कार्य करतो ना, त्याचं संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे, देवाच्या वचनावर विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. किती विश्वास पाहिजे. एखाद्या लहान मुलाला आपण उंच उडवतोय, खेळता खेळता उडवतोय की नाही, वास्तविक त्याने रडायला पाहिजे की हसायला पाहिजे. रडायला पाहिजे, कारण उंच उडवलेला आहे. पडला तर रडत नाही, हसतय. ते का हसतय, त्याला माहितीये ज्याने मला उडवलंय ना तोच मला परत झलकणार आहे, पकडणार आहे. एवढा विश्वास आपला देवाच्या संतांच्या कार्यावर पाहिजे, विश्वास पाहिजे. थोडस काही झालं की मी हतबल होता कामा नये. देव कार्य करण्यासाठी, संतांचं कार्य करण्यासाठी हतबल होता कामा नये. एखाद्या बसमध्ये आपण जाऊन बसतोय की नाही, खरडे कुरडे आहेत, बाजूला दर्या आहेत, पुलावरून जाणार आहे मोठ्या बस. ड्रायव्हर काय आपल्या ओळखीचा असतो का. पण तरी सुद्धा विश्वास ठेवतो ना की मला बरोबर हा वाड्याला पोहोचवणार आहे, आंबाडीला पोहोचवणार आहे. इकडे पुढे काय असेल ते काही गावाला कोणाला जायचं असेल, मला वासिरला पोहोचवणार आहे, तो पडग्याला पोहोचवणार आहे. मला विश्वास असतो ना आपला. एखाद्या ट्रेन मध्ये ज्या वेळेला आपण जाऊन बसतो त्यावेळेला मोटरमनवर आपला विश्वास असतो की नाही. त्यापेक्षा अधिक विश्वास संतांवर पाहिजे, देवावर पाहिजे आपला. अरे ज्या देवाच्या चरणी मी आहे ना, ज्या देवाच्या नतमस्तक चरणी मी झालेलो आहे की नाही, ज्या संतांच्या चरणी मी नतमस्तक झालेलो, ज्या संतांच्या वचनावर विश्वास ठेवून मी मार्गक्रमण करतोय ना, त्या संतांच्या, त्या देवाच्या वचनावर आमचा किती विश्वास पाहिजे. जिथे अविश्वास आला ना की तिथे मग शेवटी गीता मांडावी लागते भगवंताला बरं का. जिथे अविश्वास आला तिथे 18 अध्याय तयार होतात लगेच गीतेचे. वाचा म्हणजे कळेल. अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे ते भगवंताने, अर्जुनाच्या नाही आपल्या. कसं जगावं, कसं वागावं यासाठी केलेलं मार्गदर्शन आहे अर्जुनाला. केवळ अर्जुनालाच नाही, अर्जुनाचं निमित्त आपल्याला. आणि म्हणून भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवून आणि नारद मुनी गेले. राजाने आदरातिथ्य केलं, पाहुणचार केला. तुमच्यासारख्या संतांचं चरण स्पर्श झाला आमच्या या राजवाड्याला, धन्य झालो, पावन झालो. तेवढ्याच नारद मुनींनी सांगितलं, राजासाहेब हो म्हणे, तुम्ही आलात बरं झालं. राजासाहेब म्हणतायत नारद मुनींना पुढे बोलण्याच्या आधी राजासाहेब म्हणतायत तुम्ही आलात बरं झालं. 15 वर्षांनी मला मुलगा झालेला आहे. आता आलात ना तर नामकरण तुमच्या हातूनच झालं पाहिजे. आणि मग नारद मुनी म्हणतात होईल ना, नामकरण होईल ना. पण त्यासाठी आता काय करा माहितीये का. एकांतात एका खोलीमध्ये निवांतपणे फक्त तुमचा मुलगा आणि मी, मला डोळे भरून त्याला पाहायचं आहे. काय म्हणतात नारद मुनी. आणि झालं. राजाने नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे निवांत खोलीमध्ये त्या मुलाला ठेवलं. नारद मुनींना पाठवलं. नारद मुनींनी हात जोडले त्या मुलाला आणि विचारलं, दादा रे, भगवंताची आज्ञा घेऊन मी इकडे आलेलो आहे. भगवंताला विचारून मी इथे आलेलो आहे. नवे नवे भगवंतांनी सांगितलं म्हणून मी इथे आलेलो आहे. का मला सांगणार दादा. हे दादा मला सांग ना, सत्संगाचा महिमा काय आहे. तेव्हा तू मुलगा बोलतोय.
मी पूर्वी सरळेच्या योनीमध्ये होतो, पण संत म्हणून तुमचा संग झाला, तुमचं दर्शन झालं, तुमचे दोन स्वर माझ्या कानावर पडले, उद्धार झाला माझा, ती योनी माझी तिथेच नष्ट झाली. मधल्या अनेक योन्या कट होऊन डायरेक्ट मी पोपटाच्या योनीमध्ये गेलो. पोपटाच्या योनीत गेल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा सत्संग झाला, संतांचा संग झाला, तुमचं दर्शन झालं, तुमचे चार शब्द माझ्या कानावर पडले. मधल्या अनेक योन्या कट होऊन मी आज केवळ तुमच्या संगतीमुळे, केवळ तुमच्या मार्गदर्शनामुळे, केवळ तुमच्या दर्शनामुळे आज राजाचा राजपुत्र म्हणून जन्माला आलेलो आहे. संतांच्या संगतीमध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे. कर्माने रंग बदलणारा माणूस 1 मिनिटात बदलला जातो. काय किती बदल होत आहे. पोपटासारखा बोलायला लागतो तो, संतांची वचनं, संतांचं कार्य पोपटासारखा बोलायला लागतो. आणि तरीही जर तो संतांच्या संगतीत स्थिर राहिला ना, तर राजा म्हणून कार्य करत असतो, राजा म्हणून जगत असतो, वागत असतो. मोक्ष श्री अलंकृत असे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्याक नृपती करून ठेवले. राजा त्याला म्हणतात जो विचाराने श्रीमंत आहे, राजा त्याला म्हणतात जो कर्माने श्रीमंत आहे, राजा त्याला म्हणतात जो गुणांनी श्रीमंत आहे. आणि राजा गुणांनी, कर्माने आणि विचाराने श्रीमंत असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. संतांचा संग झाल्यानंतर किती परिवर्तन होत आहे. अरे एखाद्या रेड्याच्या पाठीवर माझ्या माऊलींनी हात ठेवावा. जर रेडा वेद बोलू शकतो, तर तुम्हा आम्हाला संतांचा संग झाल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही का, हे मनाला विचारा. साधा आहे. ज्या इंद्रियांच्या अधीन कर्म आहेत ना, त्या इंद्रियांकडून जर तुम्हाला आम्हाला चांगली कर्म करून घ्यायची असतील, तर ती इंद्रिय ज्या मनाच्या अधीन आहे, ते मन भगवंताच्या चरणी अर्पण करा. कार्य करण्याला तुम्हाला जी प्रेरणा देणारी जी बुद्धी आहे, अहंकार जो कार्य करतो कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही इंद्रियाकडून कार्य घडण्याच्या आधी अंतःकरणामध्ये पहिला विचार येतो, मनाकडे जातो, बुद्धीकडे जातो, चित्ताकडे जातो, आणि मग अहंकार कार्य करत असतो. अंतःकरण पंचक अशा प्रकारे आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि मग अहंकार कार्य करायला लागतो. ते मन भगवंताच्या चरणी अर्पण करा, ती बुद्धी भगवंताच्या चरणी स्थिर करा. काय म्हणतात माऊली ते, जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. मी तू उरणार का जर देवाशी एकरूप झालो तर. सर्व खलविदम ब्रह्म, अर्थात विष्णुमाय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. तू वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे वेगळे, ते वेगळे, कुठपर्यंत, जोपर्यंत मी देह म्हणून कार्य करतो तोपर्यंत. देहातीत झाल्यानंतर जेव्हा माणसाला विधीय स्थिती निर्माण होते, तेव्हा जीव शिव ऐक्य होत आहे. आणि जेव्हा जीव शिव ऐक्य होत आहे, त्यावेळेला देवामध्ये आणि माणसामध्ये भेद राहत नाही, फरक राहत नाही. साधं उदाहरण आहे. पडणारं पाणी जे आहे पावसाचं, त्याची क्रिया बघा कशी आहे. सूर्याची किरण ज्या वेळेला समुद्रामध्ये पडतात, त्या समुद्राची वाफ तयार होते, ती वाफ वरती जाते, ढगांच्या रूपामध्ये निर्माण होते, आणि तेच ढग ज्या वेळेला खाली येतात त्यावेळेला ते पाणी पडलं जाते, त्यावेळेला पाऊस पडला जातो. पडणाऱ्या पावसाची निर्मिती, पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची निर्मिती कोणापासून आहे, त्याचं मूळ काय आहे, समुद्र. फक्त एक विचार करा, कधीतरी त्या पडणाऱ्या पावसाचं निरीक्षण करता करता ते पाणी आमच्या घरावर पडलेलं आहे, ते पाणी आमच्या बांधावर पडलेले, शेतावर पडलेले, माळ रानावर पडलेलं आहे. घरावर पडलेलं पाणी नितोरीच्या रूपाने खाली येते, वर थांबत नाही. ते ओळीला जाऊन मिळते, ओळी ओढाला जाऊन मिळते, एखाद्या नाळ्याला जाऊन मिळतो, तो नाला, तो ओढ नदीला जाऊन मिळतो. तो प्रत्येक पडणारा थेंब आणि त्या प्रत्येक पडणाऱ्या थेंबाच्या मनामध्ये एकच विचार आहे, मी कशाच्या काही नाही रूपामध्ये, पण सागराला जाऊन मिळालो पाहिजे. एकदा सागराला जाऊन मिळाला, सागराला मिळत नाही तोपर्यंत त्याची धावपळ असते, तोपर्यंत त्याची धडपड असते, तोपर्यंत अनेक दर्या खोऱ्या, दगड वगैरे सगळं झाडं झुडपं बाजूला करून नदीच्या रूपामध्ये तो त्याचा प्रवाह चालू असतो.
धडपड आहे, धावपळ आहे, तोपर्यंत त्याला कष्ट करायचे, मेहनत करायची. पण एकदा सागराला जाऊन मिळाला ना, ती स्थिर होतो. किती स्थिर होतो? एकरूप होतो, वेगळं पण उरत नाही. किती एकरूप होतो? तर सरिता गंगेशी मिळाली, मिळली मागे एकची झाली. मग जरीही ती